आजचा विषय तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी काही हे कागदी पुरावे सोबत घेऊन आलो आहे. कागदी पुरावे बघा मित्रांनो, एक केमिकल बनवणारी कंपनी इटलीची ही बॅन होते. बॅन, मी बंद हा शब्द नाही वापरला, ठीक आहे. बॅन होते कशामुळे? एक केमिकलचं प्रोडक्शन केल्यामुळे, ठीक आहे. आणि तेच केमिकल आज आपल्या महाराष्ट्रात प्रोडक्शन सुरू झालं आहे, ठीक आहे. बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे लोटे परशुराम या MIDC मध्ये एक नवीन कंपनी सुरू झाली आहे. कंपनीचं नाव आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक्स. आणि याच कंपनीमध्ये तेच केमिकलचं प्रोडक्शन सुरू झालं आहे. या केमिकलचं नाव आहे PFAS, ठीक आहे. याला सायंटिफिक भाषेमध्ये फॉर एव्हर केमिकल असंही बोललं जातं, ठीक आहे. फॉर एव्हर शब्द हा असा वापरला जातो की हे केमिकल कधीच नष्ट होत नाही मित्रांनो, कधीच नष्ट होत नाही. नाही पाण्याच्या माध्यमातून, नाही हवेच्या माध्यमातून, नाही मातीच्या माध्यमातून, नाही आगच्या माध्यमातून, नाही माणसाच्या शरीराच्या माध्यमातून. कधीच नष्ट न होणारं केमिकल म्हणजेच याला म्हणतात फॉर एव्हर केमिकल, PFAS असं संबोधलं जातं. आता ही कंपनी इथे सुरू झाली कशी मित्रांनो, ठीक आहे. याचा इथे जवळपास कमीत कमी 60 वर्षाचा इतिहास आहे, कमीत कमी 60 वर्षाचा इतिहास. आणि एक लक्षात घे जा, आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करून आलो. इथे फक्त तारीख हे महत्त्वाची आहे, तारीख खूप महत्त्वाची ठरेल, तारीख, ठीक आहे. एक कंपनी जी इटलीमध्ये सुरू होते, इटलीतील ट्रिसोनो शहरामध्ये कंपनी सुरू होते, ठीक आहे. आणि 1988 पासून, म्हणजे ही कंपनी सुरू झाली मित्रांनो 1964 मध्ये, सर्वप्रथम 1964. आणि याच कंपनीमध्ये 1988 मध्ये याच PFAS नावाचं केमिकलचं प्रोडक्शन सुरू झालं, ठीक आहे. आणि याच कंपनीचं 1988 मध्ये नाव देण्यात आलं मिथिनी, हे नाव देण्यात आलं 1988 मध्ये. पण हे जे कंपनीमध्ये बनत होतं PFAS नावाचं केमिकल, हे इतकं प्राणघातक होतं मित्रांनो, की यामुळे त्या इटलीतील जवळपास 3,50,000 लोकांना बिमाऱ्या झाल्यात या केमिकलमुळे. बिमाऱ्या काही लहानशा नाही, कोणाला हार्टच्या बिमाऱ्या, ठीक आहे, कोणाचे लंग्स बेकार झाले, कोणाचे लिव्हर बेकार झाले, आणि कोणाला ब्रेन हॅमरेजपर्यंतच्या बिमाऱ्या झाल्यात. आणि अर्ध्याहून जास्त लोक याच केमिकलमुळे दगावलेत, म्हणजे मरण पावलेत. जेव्हा याचं सगळं यांनी चौकशी केली तेव्हा हे यांना कळलं की PFAS केमिकलमुळे या लोकांना या बिमाऱ्या झाल्यात आणि एवढे लोक मरण पावलेत, ठीक आहे. आणि म्हणून या कंपनीवर बॅन लावण्यात आलं, ठीक आहे, बॅन. आणि खूप मोठी चौकशी करण्यात आली या कंपनीबद्दल. तर या कंपनी बंद केली. आणि जे याचे मोठे अधिकारी होते, टोटल 11 अधिकारी लोक होते, यांना याच 6 महिन्या पहिले 2025 जून 2025 मध्ये मित्रांनो, म्हणजे आत्ता 6 महिन्या पहिले यांना खूप कठोर शिक्षा देण्यात आली. शिक्षा काय आहे तर 141 वर्षाची कोठडी, जेल. कारण काय? PFAS नावाचं केमिकल इथे प्रोडक्ट होत होतं म्हणून, ठीक आहे. आणि मित्रांनो, आज शोकांतिका अशी आहे की तेच केमिकल आपल्या महाराष्ट्रात रत्नागिरी येथे याचं प्रोडक्शन सुरू झालं आहे. आणि ज्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2020-21 मध्ये यांचं करार सुरू झाला लक्ष्मी ऑर्गॅनिक्स आणि त्या मिथिनी कंपनीचा. आणि मित्रांनो, जे 60 वर्ष पुराणी मशीन्स आहेत ना, 60 वर्ष पुराणी मशीन, जुनी मशीन, तेच मशीन इथे सुरू झाली आहे. तेच मशीन इथे यांनी उभी केली आहे, जुनी मशीन्स. आणि त्याच मशीनमध्ये हे केमिकलचं प्रोडक्शन इथे सुरू झालेलं आहे, PFAS नावाचं, ठीक आहे. आणि याकडे कुणाचंच लक्ष नाही मित्रांनो. म्हणजे एकीकडे एक कंपनी बॅन होते, बॅन, बंद नाही, ठीक आहे. तिची गव्हर्नमेंट, हे केमिकल कंपनी, तिची गव्हर्नमेंट बॅन करते इटलीची. आणि तेच केमिकल इंडियामध्ये प्रोडक्ट होत आहे, ठीक आहे. आणि याचा विरोध कोणीच करत नाही आहे. म्हणजे कोणीतरी काहीतरी आपल्यासोबत लपवत आहे मित्रांनो. कोण लपवत असेल? सरकार की ही कंपनी की सिस्टीम ना? पुन्हा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासमोर.
आणि म्हणून मी आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या देशातील स्वास्थ्य मंत्री, आपल्या महाराष्ट्रातील स्वास्थ्य मंत्री सोबत आपल्या महाराष्ट्रातील औद्योगिक मंत्री या सगळ्यांना विनंती करतो की, आणि एक महत्त्वाचं राहिलं की आपल्या भारतात, संपूर्ण भारतात PFAS म्हणजे फॉरेवर केमिकल, या केमिकलवर म्हणजे टेस्टिंग म्हणा किंवा रेग्युलेट म्हणा असं एकही संस्था नाही. ठीक आहे, फ्री आहे. म्हणजे लोकांना मारायचं कसं हे तय होऊन गेलं आहे. ठीक आहे, बिमारीच्या माध्यमातून. आणि म्हणून मी आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सोबत आपल्या महाराष्ट्रातील स्वास्थ्य मंत्री आणि तसेच आपल्या महाराष्ट्रातील उद्योग मंत्री या तिघांना नम्र विनंती करतो की जर असं काही प्रोडक्शन तिथे होत असेल तर प्लीज ते प्रोडक्शन थांबवा. कारण मित्रांनो बघा, एक खूप मोठी तुम्हाला उदाहरण देतो MPचं, मध्य प्रदेशचं. ठीक आहे, इंदोरमध्ये आजच्या तारखेत म्हणजे मागील 3-4 दिवसांपासून चालू आहे तिथे की पाण्यामुळे म्हणजे दूषित पाण्यामुळे लोक मरण पावल्यात. आणि आकडा किती आहे? 17 लोकांचा आकडा आहे मरण पावल्यात फक्त इंदोरमध्ये, है ना. आणि टोटल 120 लोक तिथे हॉस्पिटलमध्ये भरती आहेत, टोटल 120. पण अजून हे सांगितलं नाही गेलं आहे की पाण्यामध्ये दूषित पाणी कसं झालं ते, है ना. म्हणजे असं काय झालं त्या काय झालं की त्या पाणी जे दूषित झालं, म्हणजे एखादं केमिकल मिसळलं गेलं की काय झालं है ना. हीच कंडिशन आपल्या महाराष्ट्रात येऊ शकते मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ आज बनवायचा मागे एकच कारण की असं काही असेल तर प्लीज आपण हे थांबवलं पाहिजे, है ना. कारण लोकांचे जीव हे महत्त्वाचे आहेत, है ना. बस एवढंच बोलतो. आणि पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रातील तिन्ही मंत्र्यांना नम्र विनंती करतो की प्लीज काय जर असं असेल तर प्रोडक्शन प्लीज थांबवा. बस एवढंच बोलतो. जय शिवराय.